आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो तर त्यावेळेस काही निकष लावले जातात. तर त्याचं वर्गीकरण कसं करायचं, कारण तीन संख्या ज्या असतील त्याच्यामध्ये एकसारखा निकष असतो. तर पुढची जी संख्या असते तर त्या वेगळी असते, तर ती आपल्याला शोधायची असते. मग ती आपण कशी शोधायची, कोणता निकष लावायचा की जेणेकरून आपल्याला पर्यायी उत्तर की तो पर्याय शोधता येईल की तो वेगळा पर्याय आहे असं आपल्याला शोधायचं असेल तर त्यावेळेस कोणकोणते निकष लावतात, कशा पद्धतीने सोडवायचं असतं, आज आपण याचा अभ्यास करणार आहोत. चला बघूया मग. आता यामध्ये प्रश्न सोडवताना काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अगदी आधीपासून म्हणजे तुम्ही 5वी पासून किंवा 4थी 3री पासून तुम्हाला सांगण्यात येतं की समसंख्या कोणती, विषम संख्या कोणती, हे सर्व महत्त्वाची जी मुद्दे आहेत ते तुम्हाला अभ्यासणे महत्त्वाचंच आहे. तुम्हाला या सर्व गोष्टी जेव्हा ओळखता येतील, यांचा जेव्हा समज येईल, आकलन येईल, त्याच वेळेस तुम्ही यावरचे प्रश्न सोडवू शकणार. म्हणजे याचा तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त सराव करायचा आहे. आता बघा, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या कोणत्या, संयुक्त संख्या कोणत्या, त्रिकोणी संख्या कोणत्या, त्याचप्रमाणे वर्ग, तुमचे सर्व वर्ग पाठ असणे गरजेचं आहे. वर्ग कोणते, घन संख्या कोणत्या, जोड मूळ संख्या कोणत्या, सहमूळ संख्या कोणत्या, या संख्यांचं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला सराव करावा लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सरावानंतर तुम्ही जास्तीत जास्त सराव करणार तर तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न सोडवता येणे सोपे जाणार आहे. आता बघा, तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं आहे, पाढे. तुम्ही पहिलीपासून पाढे बघतात ना, गणित हा विषय पहिलीपासून आहे तुम्हाला, नाही आता तर ज्युनियर KG पासून सुद्धा असतो, बरोबर ना. तर तुम्हाला गणितामध्ये पाढे महत्त्वाचे आहेत. तर तुमचे 30 पर्यंतचे पाढे तर तुम्हाला हमखास हे आलेच पाहिजे. त्यानंतर तुमच्या विभाज्यतेच्या कसोट्या. आता विभाज्यता म्हणजे काय, त्याच्या कसोट्या आहेत. 2ची कसोटी, 3ची कसोटी काय आहे, 4ची, 5ची, 6, 8, 9, 10, 11 यांच्या तुम्हाला कसोटी ही आलीच पाहिजे. म्हणजे हे तुम्ही लिहून ठेवा एका कागदावर, विभाज्यतेच्या काय कसोट्या आहेत, किंवा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सम काय, विषम संख्या कोणती, मूळ संख्या कोणती, जोड मूळ संख्या कोणती, त्रिकोणी संख्या ही कशी शोधायची. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करा, तरच तुम्हाला पुढचं सोडवता येणं सोपं जाणार आहे. त्यानंतर अजून तुम्हाला घड्याळ दर्शवण्याची 12 व 24 तासाची पद्धत जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आता काही घड्याळ ही 12 ताशी असतात, काही घड्याळ 24 ताशी असतात. तर ते कशा पद्धतीने तुम्हाला वेळ ओळखायचा, तर हे तुम्हाला ह्या दोनही पद्धतींचा अभ्यास येणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर अंशाधिक, छेदाधिक, सममूल्य अपूर्णांक कोणता, अंशाधिक म्हणजे काय, ज्याचा अंश मोठा आहे त्या अपूर्णांकाला काय म्हणायचं, अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर म्हटलं तर 23/7. बघा, या ठिकाणी हा अंश आहे आणि याला काय म्हणायचं आपण, छेद, याला अंश म्हणतो, बरोबर ना. आणि हा काय झाला, खालचा छेद झाला. तर याच्यात काय म्हटलंय, अंशाधिक, अंश मोठा आहे त्याला आपण अंशाधिक म्हणतो. तेच आपण 7/23 म्हटलं तर यामध्ये छेद काय आहे, 7पेक्षा हा मोठा आहे, म्हणजे याला आपण काय म्हणतो मग, छेदाधिक अपूर्णांक. सममूल्य अपूर्णांक, ज्यांची दोघांची किंमत ही समान आहे, तर यांचा सराव करणं तुम्हाला महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला रोमन अंक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की रोमन अंक कोणते आहेत. तुम्हाला 50 दाखवायचं तर कोणत्या रोमन अंकाने दर्शवतात, 100 कोणत्या अंकाने दर्शवतात, तर हे रोमन अंक तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. त्यानंतर मध्यान्हपूर्व वेळ म्हणजे काय, किंवा आपण म्हणतो सकाळ दुपार असं म्हणतो, तर त्याला आपण मध्यान्हपूर्व, मध्यान्हनंतर. तर ही वेळ कशी आहे, कशा पद्धतीने आपण सोडवायची, हे सगळं तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. त्यानंतर आपण सोडवताना वर्गसंख्या. आता सर्व संख्या तुम्हाला दिलेल्या असतील तर त्यामध्ये कधी कधी असं असतं की वर्गसंख्येमध्ये अधिक 1 मिळवायचा की वर्गसंख्येतून 1 वजा करायचा, तर हे सुद्धा तुम्हाला सराव करावा लागणार आहे. त्यानंतर घनसंख्या असतील तर घनसंख्यांमध्ये 1 मिळवायचा. कधी कधी असं असतं की घनसंख्येतून 1 वजा करायचा किंवा 2 वजा करायचा, 2 अधिक करायचा, याचाही तुम्हाला सराव करावा लागणार आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो,
तुम्हाला ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहे. म्हणजे बघा, कोणताही प्रश्न सोडवायचा असेल तर सगळ्यात आधी काय करायचं, त्याचं निरीक्षण करायचं. काय करायचं, निरीक्षण. आपण प्रश्नाचं आधी आपण निरीक्षण, आणि हे सर्व तुम्हाला किती वेळात, अगदी 1 मिनिटात किंवा 1.25 मिनिटामध्ये तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा असतो. म्हणजे तुम्हाला हे सगळं निरीक्षण कसं करायचंय, पटापट करायचंय, पटकन ओळखायचंय. त्यानंतर कोणतं समसंख्या आहे का विषम संख्या आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजे समविषम आपण ओळखायचं. त्यानंतर जोड संख्या आहे का, मूळ संख्या आहे का हे आपल्याला बघायचं. त्रिकोणी संख्या आहे का ही, हे आपल्याला बघायचंय. त्यानंतर आपण पुढचं म्हणजे एक एक आपण पायरी पुढे चढत जायची. निरीक्षण केलं, त्याच्यामध्ये निरीक्षणातच कधी कधी बेरीज वजाबाकी केली तर आपल्याला समजतं. कधी समविषम संख्येवरून ओळखता येते संख्या, कधी मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, जोड संख्या याच्यावरून ओळखता येते. त्यानंतर वर्ग संख्या असेल, तर त्याच्यात अधिक 1 किंवा वजा 1 करायचा असतो, त्याच्यावरून पण आपल्याला संख्या ओळखता येते. घन असेल तर घन संख्येवरून आपल्याला अधिक वजा, आपल्याला अधिक 1 किंवा वजा 1 किंवा अधिक 2 वजा 2 असं आपल्याला बघता येतं. त्यानंतर मग आपल्याला त्रिकोणी संख्या असेल तर त्रिकोणी संख्या आपल्याला शोधायची असते. त्रिकोणी संख्या म्हणजे असं एक एक स्टेप आपल्याला पुढे जायचं असतं. त्यानंतर काही संख्या ज्या असतात तर काही संख्यांमध्ये म्हणजे बघा 17, 29, 11, 13, त्यानंतर 27 हे जे पाढे आहेत यांचे पाढे तुम्ही पाठच ठेवा. 17चा पाढा, 29चा पाढा, 11चा पाढा, 13चा पाढा, 31चा पाढा, 31चा पाढा, हे जे मी तुम्हाला दिलेलं आहे यांचे पाढे तुम्ही अगदी तोंडपाठ ठेवा. जास्त करून तुम्हाला याच पाढ्यांवरचे प्रश्न हे विचारले जातात. म्हणजे 17, 29, 11, 13, 23 आणि त्यानंतर तुमच्या कसोट्या. त्यानंतर कसोटी लावून बघायची. म्हणजे तुम्ही 2ची कसोटी, 3ची कसोटी, कोणती कसोटी लागते तर याचा विचार करायचा. म्हणजे इथून तुम्ही एक एक स्टेपने सोडवत आला. शेवटचा स्टेप असते आपली कसोटी लावून बघा. 2ची, 3ची, 4ची, 6ची, 8, 10, 11 अशा कोणती कसोटी लावली म्हणजे ते आपल्याला उत्तर शोधता येणार आहे. असा विचार तुम्हाला अगदी 30 ते 40 सेकंदात विचार करायचा.